नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय शिवराय. मी पवन. पाहूया पीएम किसान योजनेसंबंधीची महत्त्वाची अपडेट. महाराष्ट्रामध्ये पीएम किसान योजनेचा 21 हप्ता दिवाळीपूर्वीच हा मिळणार होता. नेमकी त्याचं काय झालं? हप्ता लांबला आहे का? नेमकी यावरती शासनाने काय निर्णय घेतला आहे? आणि 15 ऑक्टोबर 2025 रोजी शासनाने 31 लाख शेतकरी या योजनेतून एका झटक्यामध्ये अपात्र केले. त्यामागचे कारण काय आहे? सोबतच महाराष्ट्रामध्ये पीएम किसान योजनेचा 21 हप्ता नेमकी कधी प्राप्त होणार आहे याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. याकरिता व्हिडिओ लक्षपूर्वक आणि शेवटपर्यंत बघा. म्हणजे व्हिडिओला एक लाईक करून चॅनल आता सबस्क्राईब करून ठेवा. तर मग चला महत्त्वाच्या अशा व्हिडिओला आपण सुरुवात करूया. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला सोशल मीडियाच्या माध्यमातून असंख्य वृत्तवाहिन्यांच्या माध्यमातून बातम्या या बघायला मिळालेल्या असतील की पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता दिवाळीपूर्वीच तुमच्या बँक खात्यावरती येणार आहे आणि दिवाळी गिफ्ट 2+2 असे टोटल 4,000 रुपये मिळणार असल्याचे देखील माहिती आपल्याला ही मिळाली होती. परंतु पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेश आणि त्या पाठोपाठ जम्मू काश्मीर या ठिकाणी केंद्र शासनाच्या माध्यमातून लवकर वितरित करण्याचा निर्णय हा घेण्यात आला. शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती 2,000 रुपये वितरित केले गेले आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळला आणि शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्या कारणामुळे ते शेतकऱ्यांना लवकर पैसे आम्ही वितरित केले असे कारण केंद्र शासनाच्या माध्यमातून देण्यात आले. महाराष्ट्रामध्ये देखील काही कमी पाऊस पडलेला नाहीये. महाराष्ट्रामध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाऊस हा कोसळलेला आहे आणि शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. परंतु जशा प्रकारे केंद्र शासनाने बाहेर 4 राज्यांमध्ये मदत केली, तशा प्रकारे महाराष्ट्रामध्ये मदत का केली नाही हा सर्वात मोठा प्रश्न या ठिकाणी उपस्थित राहिला आहे. आणि हीच गोष्ट डोळ्यासमोर घेऊन सोशल मीडियाच्या माध्यमातून पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता जसा बाहेर 4 राज्यांमध्ये मिळाला, तशाच प्रकारे आता महाराष्ट्रामध्ये देखील मिळणार आहे आणि दिवाळीच्या अगोदरच मिळणार आहे अशा अपडेट्स या येऊ लागल्या. पण आपण जर खरं बघितलं तर सरकारने अजिबात लक्ष हे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांकडे दिलेलं नाहीये असं आपल्याला दिसून येत आहे. बाहेर 4 राज्यामध्ये जरी सरकारने लवकर 2,000 रुपये त्यांच्या खात्यामध्ये वितरित केले असले तरी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना याच्यासाठी प्रतीक्षा ही करावी लागणार आहे, कारण की सरकारने अशी काही अधिकृत घोषणा अजून केलेली नाहीये. परंतु नक्कीच 15 ऑक्टोबर 2025 रोजी सरकारने मोठी अपडेट देत या योजनेतून 31 लाखाहून जास्त शेतकरी अपात्र केल्याची माहिती मात्र शासनाने नक्कीच दिली आहे. त्यामागचे कारण म्हणजे एकाच घरातील एकापेक्षा जास्त व्यक्ती या योजनेचा लाभ घेत असल्याची बाब शासनाच्या लक्षात येताच शासनाने हा कठोर निर्णय घेत 31 लाखाहून शेतकरी या योजनेतून एका झटक्यामध्ये अपात्र केले गेले आहे. आणि आपण जर आता बघितलं तर पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता नेमकी महाराष्ट्रामध्ये कधी मिळणार आहे? आणि आपण जर आता बघितलं तर पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता नेमकी महाराष्ट्रामध्ये कधी मिळणार आहे? तर सध्या स्थितीमध्ये त्याचे कोणतेही देखील चित्र आपल्याला पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता याबाबत दिसत नाहीये. केंद्र शासनाच्या माध्यमातून कोणताही देखील निर्णय याच्यावरती घेण्यात आलेला नाहीये. शेतकऱ्यांमधून जरी मोठ्या प्रमाणात मागणी होत असली तरी देखील शासन यावरती चुप्पी साधून बसला. जशा प्रकारे मागचा हप्ता 15 ते 20 नोव्हेंबरच्या आसपास मिळाला होता, तशाच प्रकारे हाही हप्ता येईल असं वाटत आहे. हा हप्ता दिवाळीपूर्वीच मिळायला पाहिजे होता, परंतु तसं होताना काही दिसत नाहीये. मित्रांनो, तुमची यावरती नेमकी काय प्रतिक्रिया आहे ते कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा, कारण की मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांवरती संकट कोसळलं असताना देखील शासन मदत करताना आपल्याला दिसत नाहीये. धन्यवाद.